हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? मितवा मराठी रेसिपीमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर पहा, इथे आपण आज पालकच्या भाजीची रेसिपी तयार करणार आहोत. तर पहा, इथे मी फक्त मूठभर पालक घेतलेली आहे. इथे आपण ही रेसिपी 2 जणांसाठी करते म्हणून इथे मूठभर पालक घेतले. तुम्हाला जर जास्त जणांसाठी ही रेसिपी करायची असेल तर तुम्ही पालकच्या भाजीची क्वांटिटी वाढवू शकता. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला इथे कोवळी अशी पालकची भाजी घ्यायची आहे. म्हणजे आपण जी रेसिपी तयार करणार आहोत ती जास्त स्वादिष्ट आणि चविष्ट तयार होते. तर पहा, आता आपल्याला पालकची भाजी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. म्हणजे कसं त्यातली धूळ माती सगळी निघून जाईल. पावसाळ्याचे दिवस आहेत तर आता भाज्या भरपूर अशी चिखलाने खराब झालेल्या असतात. तर आपण एक 5 मिनिटासाठी ही पालक पाण्यामध्ये अशीच घालून ठेवू. आपल्याला पालकची भाजी जास्त वेळ पाण्यात ठेवायची नाही, नाहीतर मग त्यातली पौष्टिकता कमी होते. अशा प्रकारे हिरवीगार आणि कोवळी जर पालकची भाजी तुम्ही निवडून घेतली तर तुम्ही जी रेसिपी करणार आहोत ती छान अशी पौष्टिक, स्वादिष्ट आणि चविष्ट तयार होते. तर पहा, इथे आपली पालक व्यवस्थित अशी धुवून झालेली आहे. आता आपण ती भाजी बारीक चिरण्यासाठी घेऊ. तर पहा, आपण ज्यावेळेस पालकची भाजी धुतो त्यावेळेस जास्त वेळ पाण्यात ठेवायची नाही आणि जास्त हँडल करायची नाही, नाहीतर मग त्याची पानंसुद्धा तुटून भाजी खराब होते. तर पहा, आता पालकची भाजी अशी आपण चिरून घेऊ. जास्त बारीक चिरायची नाही, ओबडधोबडच ही आपल्याला पालकची भाजी चिरून घ्यायची आहे. जास्त बारीक जर पालकची भाजी चिरली तर तिचा पूर्ण गाळ होतो, म्हणून आपण इथे जास्त जाड नाही, फक्त वरच्यावर अशी ओबडधोबड ही भाजी चिरून घेऊ. ज्यावेळेस आपण कोणती पण रेसिपी करतो त्यावेळेस व्यवस्थित अशा भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. भाज्या स्वच्छ धुणे ही आपल्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपीची पहिली पायरी आहे. ही म्हण आहे ना, ती खरंच खरी आहे. कारण खरंच स्वच्छ भाज्या धुवून घेतल्या तर आपण जी रेसिपी तयार करतो ती रेसिपी एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट तयार होते. पाहू शकता तुम्ही, इथे बोलता बोलता आपली पालकसुद्धा खूप छान अशी चिरून झाली आहे. आता आपण ती एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तर पहा, इथे आपण एका डब्यामध्ये डाळ पालक लावू आणि दुसऱ्या डब्यामध्ये भात लावू आणि दोन्ही डबे कुकरमध्ये लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या देऊन डाळ पालक आणि भात शिजवून घेऊ. तुमच्याकडे जर छोटा कुकर असेल तर डायरेक्ट कुकरमध्ये डाळ पालक शिजायला घालून तुम्ही त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या घालून तुम्ही ही डाळ पालक उकडून घेऊ शकता. तर पहा, इथे आपण 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचा वापर करणार आहोत. इथे मी 15 ते 20 मिनटं हरभऱ्याची डाळ भिजायला घातली होती. तर पहा, इथे थोडी हरभऱ्याची डाळ भिजलेली आहे. आता आपण ती कुकरच्या डब्यामध्ये घालून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे मूग डाळीचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा, आपण इथे एक मीडियम आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घातला, म्हणजे कशी खूप छान चव येते. आता इथे आपण पावपेक्षा थोडं कमी मीठ घालून घेऊ. त्यानंतर पावपेक्षा कमी थोडीशी हळद घालून घेऊ. त्यावेळेस आपण पालक आणि डाळ शिजायला घालू त्यावेळेस थोडंसं मीठ आणि हळद घातली आणि त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा घातलं तर आपण जे डाळ शिजवून घेणार आहोत त्याला खूप छान चव येते. तुम्हाला जर ही रेसिपी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही डब्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरूनसुद्धा घालू शकता. तर पहा, आता आपण डब्यामध्ये पाणी ओतून घेऊ. तर पहा, आपण इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता हे स्पूनच्या सहाय्याने सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. पालकची भाजी, मीठ, हळद व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यामुळे आपण ज्यावेळेस पालकची भाजी करतो त्यावेळेस ह्याची छान अशी प्रत्येक घासाला चव लागते. त्याचबरोबर आपण या रेसिपीमध्ये 1 टोमॅटोसुद्धा उकडायला घातला. टोमॅटोमुळे तर आपण जी रेसिपी तयार करणार आहोत त्याला छान अशी आंबट चिंबट अशी चव लागते. हरभऱ्याची डाळ अशा प्रकारे आपण उकडायला घातली तर हरभऱ्याच्या डाळीमुळे आपण जी रेसिपी करणार आहोत त्याला छान स्ट्रक्चर येते आणि त्याचबरोबर छान असे प्रोटीन्स मिळतात. आता आपण हा डब्बा कुकरला लावून घेऊ. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घेऊन आपण ही डाळ शिजवून घेऊ. आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. तर पहा, आता आपण एका खलबत्त्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही असं खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून न घेता डायरेक्ट तुम्ही फोडणीसाठी लसूण आणि हिरवी मिरची घातली तरी चालेल. पण कसं, खलबत्त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतली तर आपण जी रेसिपी तयार करणार आहोत त्याला लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा खूप छान सुगंध राहतो. त्यानंतर 1 चम्मच जिरं घालून घेऊ आणि चिमूटभर मीठ घालून घेऊ. आता आपण हे सर्व साहित्य ठोकल्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं ठेचून घेऊ. अशा प्रकारे हिरवी मिरची, लसूण, जिरं, मीठ असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यावर त्याचा छान असा सुगंध टिकून राहतो
आणि मग आपण जो पदार्थ तयार करणार आहोत त्याला पण खूप छान सुगंध येतो. तुम्ही ज्यावेळेस बेसन पिठाचं पिठलं बनवता त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ओबडधोबड अशी पेस्ट करून त्याची फोडणी देऊन तुम्ही पिठलं तयार करू शकता. तर पहा इथे कुकरमधली डाळसुद्धा मस्त अशी शिजून निघाली. आता आपण डाळ व्यवस्थित शिजले की नाही ती चेक करू. तर पाहू शकता तुम्ही हरभऱ्याची डाळ मस्त अशी शिजलेली आहे. कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये हरभऱ्याची डाळ मस्त अशी शिजून तयार झाली आहे. तर पहा इथे डब्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तर पहा इथे आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये हे पाणी काढून घेऊ. तर पहा इथे जे हिरवगार पाणी आहे ते तुम्ही थोडंसं मीठ टाकून प्यायलात तरी चालेल. त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रोटीन्स प्रथिने असतात. तर पहा इथे आपण डब्यामधलं पाणी व्यवस्थित असं गाळून काढलं. आता आपण पळीच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने जी हरभऱ्याची डाळ आहे ती बारीक करून घेऊ. तर पहा इथे हरभऱ्याची डाळ आपण एक अर्ध्या तासासाठी भिजायला घातली आणि त्यानंतर अशा प्रकारे कुकरच्या डब्यामध्ये जर शिजायला लावली तर ती झटकन आणि पटकन शिजून निघते. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला लाईक करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे हरभऱ्याच्या डाळीचा वापर न करता मसूरची आणि मूग डाळीचा सुद्धा वापर करून तुम्ही ही डाळ शिजवून घेऊ शकता. तर पाहू शकता तुम्ही पळीच्या सहाय्याने मस्त अशी ही आपली हरभऱ्याची डाळ आहे ती बारीक करून झाली आहे. शक्यतो कधी पण ज्यावेळेस ही डाळ गरम असेल त्यावेळेस तुम्ही ही असे पळीच्या सहाय्याने बारीक करायला घ्या म्हणजे कशी ही डाळ पटकन अशी बारीक होऊन निघते. तर पहा आता आपण जे पाणी साईडला काढून ठेवलं होतं ते ह्या डाळीमध्ये ओतून घेऊ. आता पळीच्या सहाय्याने हे डाळ आणि जे पाणी होतं ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली हरभऱ्याची डाळ, पालक, टोमॅटो छान असं शिजून निघाले. आता आपण फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी आता आपण इथे गॅसवर कढई ठेवली. गॅसची फ्लेम फास्ट ठेवूनच आपण इथे 2 पळी तेल घालून घेऊ. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण जी हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याची जी पेस्ट केली होती ती आपण तेलामध्ये घालून घेऊ. तर पहा इथे तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो करायची. कारण ज्यावेळेस आपण ही लसूणची, हिरव्या मिरचीची पेस्ट तेलामध्ये घालतो त्यावेळेस तेल व्यवस्थित तापलेलं असतं. जर गॅसची फ्लेम फास्ट ठेवूनच हे तेलामध्ये घातलं तर लसूण किंवा ज्या हिरव्या मिरचीच्या बिया असतात त्या आपल्या अंगावर उडू शकतात. म्हणून कधी पण फोडणी देताना गॅसची फ्लेम स्लो करूनच फोडणी द्यायची. तर पहा आता गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून आपण लसूण आणि हिरवी मिरची, जिरं चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊ. तर पहा एका मिनिटातच हे जिरं, लसूण किती छान मस्त फ्राय झाले. लसूणसुद्धा खूप छान असं लाल झाले. आता आपण त्याच्यामध्ये पाव चम्मच हळद घालून घेऊ. तर पहा आता आपण इथे पाव चम्मच मीठ घालून घेऊ. आता आपण मीठ आणि हळद तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. इथे आपण हे तेलामध्ये फ्राय करत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे. आता आपण जी उकडून घेतलेली डाळ पालक होती ती कढईमध्ये घालून घेऊ. आता पळीच्या सहाय्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून ही डाळ आपण 1-2 मिनिटासाठी फक्त उकळून घेणार आहोत. तर पहा इथे मस्त अशी आपल्या ह्या डाळ पालकला उकळी आली. 1 मिनिटासाठी फक्त आपण ही डाळ उकळून घेऊ. जर आपण ही डाळ जास्त उकळली तर आपल्या जो पालकचा कलर आहे हिरवा तो निघून जाईल म्हणजे पालकमधले जे प्रोटीन्स, प्रथिने आहेत ते निघून जातील. म्हणून आपण इथे फक्त 1 मिनिटासाठी ही डाळ उकळून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे आपल्या डाळीला मस्त असा घट्टपणा आले, छान कलरसुद्धा आले. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपण ही डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी आपली डाळ पालक शिजून झाली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिंच किंवा लिंबूसुद्धा पिळून या डाळीचा आंबटपणा वाढवून तुम्ही ही डाळ खाऊ शकता. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी स्वादिष्ट, चविष्ट, अतिप्रोटीनयुक्त ही आपली गरमागरम डाळ तयार झाली आहे. लहान बाळांसाठी सुद्धा ही रेसिपी पौष्टिक आहे आणि त्याचबरोबर शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा ही रेसिपी पौष्टिक आहे. लहान बाळांना तुम्ही दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. ही अशा प्रकारे हरभऱ्याची डाळ पालक दुपारच्या जेवणासाठी म्हणा नाही तर संध्याकाळच्या जेवणासाठी खूप अशी पौष्टिक रेसिपी आहे. आता महत्त्वाचा क्षण आले. आता आपण ही रेसिपी माझ्या छोट्या टेस्टरला टेस्ट करायला देऊ. आता आपण
मी इथला हरभरा डाळ, पालक आणि राईस टेस्ट करायला देऊ. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रेसिपी तयार करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा. मीसुद्धा आता हरभऱ्याची डाळ, पालक आणि राईस टेस्ट करते. तर पहा इथे मीच्या रिॲक्शनवरून तुम्ही समजलं असेल की ही रेसिपी किती छान, चविष्ट आणि टेस्टी झाली आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा अशी चविष्ट, पौष्टिक रेसिपी तुमच्या लहान बाळाला खायला घाला आणि त्याची रिॲक्शन काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे तुम्ही पालकच्या वेगवेगळ्या रेसिपी करून लहान बाळांना पौष्टिक रेसिपी खाऊ घालू शकता. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.